उबाठा शिवसेनेचं महानगर प्रमुख आज पण सुधाकर बडगुजर स्वतःच्या फार्म हाऊसवर त्या सलीम कुत्ताच्या सोबत पार्टी करतो। दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून त्या जखमेवर मीठ चोळण्याचं हे कृत्य आहे, देशद्रोही कृत्य आहे। कारण सुधाकर बडगुजर हे लहान प्यादा आहे। सुधाकर बडगुजरला आणखी कोणाचे आशीर्वाद आहेत? सुधाकर बडगुजरचे कोणाकोणाशी संबंध आहेत? नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स। 1993च्या बॉम्बस्फोटातील एक आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याची व्हिडिओ आणि फोटो आज नितेश राणे यांनी सभागृहात दाखवलेली आहे आणि त्यावरून आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मंत्री दादाजी भुसे आहेत। सर, नितेश राणे यांनी आज विधानसभेमध्ये एक व्हिडिओ आणि फोटो दाखवला खरं तर, आणि सलीम कुत्ता आणि बडगुजर यांचा खरं तर हा फोटो आहे आणि 93च्या बॉम्बस्फोटांमधील हा मोर्चा आहे, दाऊदचा मोर्चा आहे। काय प्रतिक्रिया आहे? आपल्या सर्वांना ठाऊक आहे 1993 मध्ये आपल्या देशावर, आपल्या मुंबईवर दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून अनेक बॉम्बस्फोटची मालिका घडवण्यात आली। साधारणपणे 250 पेक्षा जास्त निरपराध लोकांचं त्यामध्ये दुःखद निधन झालंय। 700 पेक्षा जास्त निरपराध जखमी झाले। एक प्रकारे आपल्या देशावरचा तो हल्ला होता आणि या हल्ल्याची जबाबदारी दाऊद इब्राहिमने ज्या सलीम कुत्तावर देण्यात आली। ही केस संपन्न झाल्याच्या नंतर साधारणपणे टाडा न्यायालयाने सलीम कुत्ताला जन्मठेपची शिक्षा ठोठावलेली आहे आणि असा हा मुंबईकरांचा जीव घेणारा सलीम कुत्ता शिक्षा भोगत असताना नाशिक उबाठा शिवसेनेचं महानगर प्रमुख आज पण सुधाकर बडगुजर स्वतःच्या फार्म हाऊसवर त्या सलीम कुत्ताच्या सोबत पार्टी करतो, ऑर्केस्ट्रासह। त्याच्यामध्ये अनेक क्रिमिनल उपस्थित आहेत। मला वाटतं की हे देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली, SITची मागणी केली। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी SIT चौकशी घोषित केलेली आहे आणि ही सुरुवात राहणार आहे। कारण सुधाकर बडगुजर हे लहान प्यादा आहे। सुधाकर बडगुजरला आणखी कोणाचे आशीर्वाद आहेत? सुधाकर बडगुजरचे कोणाकोणाशी संबंध आहेत? या चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी पुढे येतील। सर, आता जसं तुम्ही म्हटलंय की कोणाचा वर्ध असतंय, कोणाचा आशीर्वाद आहे, नाशिकच्या जिल्हा प्रमुख आहेत संजय राऊत, तुम्ही त्यांच्याकडे सरळ रोख घेताय का? मी काही कोणाचं नाव घेत नाही, त्यांची नाव घेण्याची पात्रता नाही। परंतु अनेकांचं सत्य जे काळं रूप आहे ते आपल्या राज्याच्या समोर, देशाच्या समोर येईल। या चौकशीमधून सुधाकर बडगुजरला कोणाचा वरद असता आहे, कोणाशी त्याचे काय संबंध आहेत, कोणत्या पद्धतीचे संबंध आहेत, या सगळ्या गोष्टी चौकशीमध्ये पुढे येतील। काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांना ते जेव्हा सत्ताधारी बाकांवर येऊन बसलेले त्यावेळेला सरकारवर टीका करण्यात आलेली की दहशतवाद्यांशी संबंध असलेले तुम्हाला चालतात का, असं विरोधकांनी टीका केली। हे तर थेट सिद्ध झालेलं आहे ना, हे आरोप थोडी आहेत। आणि तुम्ही जेव्हा ती कॅसेट बघणार तर तुमच्या पण तळपायाची, प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकाला भिडेल। आपल्या देशावर जो घाला घालण्यात आला दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून, त्या जखमेवर मीठ चोळण्याचं हे कृत्य आहे, देशद्रोही कृत्य आहे। दादाजी भुसे यांनी जी थेट प्रतिक्रिया या संदर्भात जी आहे ती दिलेली आहे आणि चौकशीच्या माध्यमातून सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील। मात्र यावेळेस त्यांनी गंभीर आरोप जे आहेत हे उबाटा गटावर केलेले आहेत। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात होती, त्याला देखील उत्तर देताना दादाजी भुसे यांनी उबाटा सेनेवर टीकास्त्र जे आहे ते केलेलं आहे। दरम्यान असाच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।